काय सहभागी. आपण पाहत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 75 वर्षाच्या आपुलकीचं एक नवं नातं. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा. शिवरायांसमोर नतमस्तक होऊन माफी मागतो. वाढवण बंदर भूमिपूजन कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींचं जाहीर वक्तव्य. पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्र माफ करणार नाही. मोदींच्या माफीवर विरोधकांची प्रतिक्रिया. माफीला उशीर झाल्याचीही टीका. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन. 2019 मधल्या सरकारनं बंदराला विरोध केला. नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी रावसाहेब दानवेंच्या खांद्यावर संयोजनाची जबाबदारी. कोर कमिटीच्या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. एक अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलीस दलाला दोष देणं योग्य नाही, तर मुंबई पोलीस महिलांवरील अत्याचाराचा तपास गांभीर्यानंच करतात. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांचं हायकोर्टात हमीपत्र. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर नागपुरात आशा सेविका बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. मेळाव्यासाठी जबरदस्ती केली जात असल्यानं नाराजीचा सूर. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी तारांबळ. नागोठणे ते कोलाड परिसरात दिवस रात्र खड्डे बुजवण्याचं काम सुरू. पीओपीच्या गणेश मूर्तींवर तुर्तास तरी बंदी नाही. मुंबई हायकोर्टाकडून मोठा दिलासा. आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालच्या रूपानं T35 100 मीटरमध्ये भारताला पहिल्यांदाच कांस्य पदक. तर 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या मोना अगरवाललाही कांस्य पदक. नमस्कार, सुप्रभात.